महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागातर्फे नाशिक महानगरपालिका तसेच मालेगाव महानगरपालिका संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत हद्दीतील पथविक्रेता समिती 2024चे निवडणुकीचे आयोजन केले होते. नाशिक मालेगाव महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्ह्यातील बिनविरोध निवडणूक घेत समिती स्थापन झाली. परंतु चांदवड शहरात पहिल्यांदाच पथविक्रेत्यांच्या समस्यांसाठी आणि शासनाच्या विकास कामांच्या धोरणांसाठी प्रतिनिधी नियुक्ती होणार असल्याने या समितीमध्ये खुला वर्ग, महिला, सर्वसाधारण, ओबीसी महिला, अल्पसंख्याक महिला, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग अशा प्रवर्गात ही निवडणूक घेण्यात येणार होती. त्यामुळे चांदवड शहरात विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली. यामध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे संदीप उगले यांच्या नेतृत्वात संघर्ष पॅनल तयार करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूने चांदवड शहर विकास आघाडी पॅनल तयार करण्यात आला. चांदवड शहरातील संताजी मंगल कार्यालयात ही निवडणूक घेण्यात आली. सकाळी 10 वाजेपासून 3 वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार असल्यामुळे मंगल कार्यालयाच्या भोवती मतदार आणि उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली. या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे संघर्ष पॅनलचे उमेदवार दीपक शिरसाट, भरत बिल्लाडे, प्रदीप बडोदे, तर महिलांमध्ये मंगला मनोज जाधव यांची निवड करण्यात आली. विरोधी चांदवड शहर विकास आघाडी पॅनलचे दिव्यांग प्रवर्गातून मधुकर ढोमसे यांची निवड झाली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांची चांदवड शहरातूून ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीसाठी सटाणा येथील मुख्याधिकारी चंद्रकांत शिरसाट यांनी काम बघितलं, तर चांदवड नगर परिषदेचे कर्मचारी हर्षदा राजपूत मॅडम, तुषार बागुल, संजय शिरसाट, प्रशांत मगर, सचिन कापडनीस, संदीप महाले यांनी मदत केली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.